आहे। तर याच पार्श्वभूमीवर आता विमानतळावर सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तर ओबीसी समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। दरम्यान गेल्या 10 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुटण्याची शक्यता आहे। तर याआधी शुक्रवारी ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा देखील केलेली होती। तर मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली 5 मंत्री, 1 आमदार, 1 माजी आमदार यांचं शिष्टमंडळ दुपारी वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांची सुद्धा भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मंजूर केल्या काही मागण्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये अधिवेशन काळामध्ये ताबडतोब बैठक घेऊन सर्व पक्षीय लोकांना बोलावून त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार। आणि एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी आमची भूमिका आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यांचा एक दावा आहे की जे लक्ष्मण हाके जे चुकीचे जे प्रमाणपत्र दिली गेली असतील देणारे आणि घेणारे यांची चौकशी करून कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची ही सुद्धा माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे, कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही। आणि बाकीचं येतं काय कोण आहे कावळ्याच्या शापाने काय गायी मरतात का? कशाला तुम्ही त्रास करताय? दरम्यान मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीमधून मार्ग काढू, एकमतानं निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। अधिवेशनामध्ये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जशी वेळ मिळेल त्या दिवशी सर्वपक्षीय बैठक त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आणि यातून काय तोडगा काढू शकतो, काय तोडगा निघू शकतो त्या संदर्भामध्ये चर्चा करून कायमस्वरूपी या दोन्ही विषयावर समाजामध्ये कुठेही दरी निर्माण होता कामा नये, कुठेही त्यांचे संबंध खराब होता कामा नये। आता अन्यथा आपण बघतो एक सामाजिक तणाव राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे ओबीसीमध्ये, मराठा समाजामध्ये, तो कुठल्याही दृष्टीने होता कामा नये अशी शासनाची भूमिका आहे आणि म्हणून अधिवेशनाच्या काळात ही बैठक घेऊन यावर सर्व एकमताने हा तोडगा काढण्यात येईल। दरम्यान वडीगोद्री इथं पावसाला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी वरुणराजानं सुद्धा हजेरी लावलेली आहे। तर पुढच्या काही वेळातच आता सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ते वडीगोद्रीमध्ये दाखल होईल, कारण ते संभाजीनगरहून वडीगोद्रीकडे रवाना झालेलं आहे। यामध्ये मंत्री छगन भुजबळ सुद्धा आहेत आणि ते देखील लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी वडीगोद्रीला रवाना झालेला आहे। या ठिकाणी आता पाऊस सुद्धा पडतोय। अनेक या संपूर्ण आरक्षण मुद्द्याला घेऊन ओबीसी बांधव जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करतात। तर वडीगोद्री इथं पावसानं सुद्धा हजेरी लावलेली आहे।